जातीवादी लोक अन्याय करीत आहे ना हो सर. येते ना मुंढे कुटुंब आहे यांना सगळे जण मिळून टार्गेट करताय आणि त्याच्या पंकज ताईला आणि धरून टार्गेट केलंय. ठराविक व्यक्तिमत्वाला टार्गेट करून तुमची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका. पण जर तुम्हाला दोष निर्माण करायचा असेल तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, मी नावं घेऊन पण सांगू शकतो कोण कसे आहेत. आता सांगतोय ओबीसी समाज ज्या पद्धतीने जमा झालेला आहे, काय कारण आहे, कशासाठी जमा होण्याची गरज पडलेली आहे ओबीसी समाजाला? कारण की ओबीसी समाजावर इतर समाजावर अन्याय होत आहे, त्याच्यामुळं ओबीसी समाज एकत्र होत आहे. कशा पद्धतीने अन्याय होत आहे काय सांगा? जातीवादी लोक अन्याय करीत आहे ना हो सर. जो समाज पुढे चालला ना त्याला मागं रेटण्याचा प्रयत्न करतात. आता मला एक सांगा, आता काय कारण आहे असं नेमकं? म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर असं काय घडलं की ओबीसी समाजाला आता म्हणजे आंदोलन टार्गेट करू राहिले. टार्गेट फक्त काही याच्यावर अन्याय नाही, अन्याय हे लोक करू राहिले. काय सांगाल कशा पद्धतीने? कारण की मंत्री संत्री आहे त्याला म्हणते ते मंत्री तुम्ही खाली वाकस काय होणार असं व्हायला नको. म्हणजे टार्गेट नाही करायला पाहिजे. देशमुख भयाच्या आडून जे आहे ना आज एका जातीला किंवा एका समाजाला किंवा ओबीसी समाजाला टार्गेट केलं जात आहे. आज ज्यांनी समजा ही काय हत्या घडून आणली ते दोषीच आहे, त्याचं कोणी समर्थन करणार नाही, कुठे जात करणार नाही किंवा धर्म नाही. काय असतं माहिती का, त्या निमित्तानं ते ओबीसी जे नेते मंडळी आज छगन भुजबळ साहेब आज असतील, अजून बाकीचे नेते असतील, त्यांना हळूहळू त्यांनी लगेच साईडला लोटलं. तसं आज सुद्धा जे मुंढे कुटुंब आहे हे जे बाकीचे जज साहेब असतील किंवा इतर जे त्यांची मंडळी आहे ते ह्या कारणास्तव जे त्यांना टार्गेट करू आले. आम्ही जे ते संभाजीनगरचे ते विरोधाचे नाही आहे, पण हे ते ना आज ज्यांची हत्या झाली त्यांना न्याय मिळाला पाहिजे हे सर्वांचं म्हणणं आहे. परंतु त्याच्या पाठीमागून जे मुंडे साहेब आशय बाबा त्यांनी राजीनामा द्यावा, ज्या माणसाचं कुठलंही काही कारण नसताना त्यांचं काही नसताना वास्तविक ते तर म्हणत असेल की वाल्मिकांना ते यांच्या सोबत फोटो आहे, मग शरद पवार साहेबांसोबत सुद्धा आहेत, प्रत्येक नेते सोबत आहेत. आज आव्हाड साहेबांसोबत त्यांचे फोटो आहे वाल्मिकांना, त्यांचे का बरं काही बोलत नाही. हे ते ना मुंढे जे कुटुंब आहे यांना हे सगळे जण मिळून टार्गेट करताय हे असं आमचं आरोप आहे. मला एक सांगा, टार्गेट कोण करते? कारण एक मोठा समाज आहे ओबीसी समाज म्हणून, आपण वंजारी समाज म्हणा, मराठा समाज म्हणून, कोण टार्गेट करते? म्हणजे अख्खा समाज टार्गेट करतोय का काही लोक टार्गेट करतात काय सांगा? नाही, बीड जिल्ह्यातील जे काही मंडळी समजा मराठा समाजाची उघड नाव घ्यायला काय हरकत नाही. आता न साहेब काय होईना ते उघड देते. मुंडे फॅमिलीचं कुटुंब आता म्हणजे त्यांच्या विरोधात बोलताय काही. आज आपण जे पाहतो त्यांच्या अनेक जमिनीचे म्हणजे जमिनी लोकांच्या गरीबाच्या जमिनी त्यांनी लाटले स्वतः धस साहेबांनी. त्यांच्या खुनाचे आरोप सुद्धा आहे. 2022 मध्ये त्यांच्या एफआयआर दाखल झाले आहे. ह्या सुद्धा घटना आहे आणि त्या धुतल्या तांदळासारखे नाही येते. आत्ता पाठीमागे एबीपी माझाचे एका मुलाखतीमध्ये स्वतः म्हणले किंवा तुमची आमदारकी कशा एका पत्रकाराला बनवून त्यांना विचारलं तर तुमची आमदारकी तुम्ही खर्च करता म्हणे, पैसे कुठून येते चलते हो जाता बोले. टार्गेट केलं जाते ते मुंडे कुटुंबियाला केलं जाते का अख्ख्या ओबीसी समाजाला का वंजारी समाजाला? आता ते सध्या टार्गेट आहे. पहिले सगळं मुजबळ होते, आता मुंडे कुटुंब आहे. यातून त्यांना काय करायचंय, हळूहळू ते ओबीसी समाज हा बाजूला करायचा आहे. त्यांना मतदान ओबीसी समाज पाहिजे सर्वांना, पण ओबीसी नेते नकोय. काय सांगाल दादा, एकंदरीत काय गरज पडते? का ओबीसी समाज आज रस्त्यावर आंदोलन करत आहे? काय गरज पडली आहे? काय वाटतं? आज काय सध्या मुंडे साहेबाला आणि पंकज ताईला ही दोन्ही एका घरातले मंत्री झाल्यामुळे यांच्या पोटात पोट सुरू होता, त्यांच्यामुळे हे तसे करायला लागले. त्याच्यामुळे हा आम्हाला रस्त्यावर वापरला. त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावर वापरलं. ही वंजारी समाजाला टार्गेट जास्त केलं आहे आणि त्याच्या पंकज ताईला आणि धरून ते टार्गेट केलं आहे. त्याला मंत्रीपद दिल्यामुळे नाही. जरांगे पाटील यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, बरेचसे पोस्टर दिसतात, धनंजय मुंडेचे सुद्धा पोस्टर आहेत. त्यांना फिरवले पण त्यांची भरपूर मंत्री आमदार आहे ना, त्यांना पण फिरवलं नाही आम्ही जरा त्यांना असं केलं आणि जरांगे पाटलांच केलंय सगळे. हा त्याच्यामुळे त्यांना असं केलंय. जे जरांगे पाटील करताना हे फक्त समाजाला लाभ द्यायचे काम चालू आहे. एक समाज एक चालू आहे, त्यांचे वक्ते हे सगळं जातीवादी वक्ते फक्त.
दादा बोला, काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती? सर, सर्वात पहिले माझं संतोष भैया देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि त्यांचे जे कोणी मारेकरी आहेत त्यांना वेळेवर शिक्षा होऊन त्यांना फाशी शिक्षा द्यावा ही संपूर्ण ओबीसी समाज आणि वंजारी समाजाची मागणी आहे. पण तुम्ही ना ठराविक व्यक्तिमत्वाला टार्गेट करून तुमची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका. कारण दोन समाजामध्ये आम्ही ग्रामीण भागातले दोन समाजामध्ये गुन्हेगार राहणारा समाज त्यामध्ये वाद निर्माण करण्याचं काम या राजकीय जे त्यांची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात ते करतायत. ग्रामीण भागाची काय परिस्थिती आहे? ग्रामीण भागामध्ये दुफाळी निर्माण झाली दोन समाजामध्ये. याच्या आधी कधी होती? आता याच्या झाली? अगोदर कधीच नाही. गुन्हेगारांनी सगळं एका जणाच्या घरात जाणे हे राहणे सगळं होतं. पण जर तुम्हाला दोष निर्माण करायचा असेल तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, मी नावं घेऊन पण सांगू शकतो कोण कसे आहेत. आता सांगतोय हे आपले बीडचे खासदार बजरंग सोनवणेवर एका अधिकाऱ्यांनी आरोप केलेत. तर मी जर पत्रकार परिषद घेतली तर याला चड्डी राहणार नाही. मग एवढा तुम्हाला दोष आहे अधिकाऱ्यांचा पण, त्यांची दुसऱ्या दिवशी बदली होतात. ते बीड मधून गेवराईचे अधिकारी पुण्यात जाऊन साहजिक गोष्ट आहे ना. याच्यामध्ये यांना स्वतःची राजकीय पोळी वाजवायची, मुंडे घराण्याला बदनाम करायचं. ज्यांना मुंडे घराण्याने मोठं केलंय, सुरेश धसला आमदार कोणी केलं 1999ला? स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलं. तो व्यक्ती त्यांना झाला नाही तर यांना कसा होईल? 2014ला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या विरोधामध्ये लोकसभा लढवलेला व्यक्ती कोण? सुरेश धस साहेबांनी त्यानंतर त्यांचा पराभव झाल्यानंतर पंकजा इकडे गेले, त्यांच्या पाया धरलं. नंतर त्यांना काय भेटलं? विधान परिषद भेटल्यानंतर 2024ला निवडून आल्याच्या नंतर आल्या त्यांनी काहीवर टीका केली. आणि आता धनंजय मुंडेला टार्गेट करताय, छगन भुजबळला करताय. आमचं एवढंच म्हणणं आहे. आणि जरांगे, तुम्ही यांना प्रश्न विचारला, जरांगे पाटील म्हणले की बाबा तू धनंजय मुंडे साहेबांना रस्त्यावर फिरू देणार नाही. हुकुमशाही नाही, लोकशाही देशात. लोकशाहीनुसार कुणी कुठे फिरू शकतं. ज्यावेळेस त्यांच्यावर आरोप सिद्ध होईल त्यावेळेस त्यांचा राजीनामा घ्या ना. त्यावेळेस त्यांना टार्गेट करा. आता काय राजीनामा घेण्याचा विषय? बरं, याचं सोल्युशन काय आता? इतक्या समाजाचं म्हणजे प्रमुख मागण्या काय आहेत? आमची प्रमुख मागणी एवढीच आहे, संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा. आणि जे तुम्ही ठराविक लोकांवर जे आमचे समाजाचे नेते आहेत, ओबीसी समाज, त्यांना तुम्ही टार्गेट करताय, त्यांना तुम्ही टार्गेट करू नका. ज्यावेळेस आता SIT आहे, CID आहेत, चौकशा चालू आहेत 3 प्रकारच्या. चौकशामधून जे निष्पन्न होईल त्यानुसार तुम्ही हे करा ना. कारवाई झाली त्यावेळेस आम्ही यांची नावं आली त्यावेळेस घ्या. आता ठीक आहे, वाल्मिक अण्णा कराडचे फोटो यांच्या सोबत, त्यांचे संबंध आहे, ते सोबत असतात, तर सगळ्यांसोबत आहे. मग सगळ्यांना बोला ना. तुम्ही स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी दुसऱ्यांना बदनाम करणं बंद करा.